उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे। या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी राज्यातनं शिवसैनिक शिवाजी पार्कात दाखल होत आहेत। शिवाजी पार्कात शिवसैनिक यायला सुरुवात झाली आहे। राज्यभरातून शिवसैनिक हे शिवाजी पार्कात येत आहेत। उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार आणि आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात काय कानमंत्र देणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मेळावा शिवाजी पार्कात होतोय, त्यामुळे राज्यभरातनं शिवसैनिक खरं तर या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। काय सध्याची परिस्थिती आहे, कारण या मेळाव्यावर पावसाचं देखील सावट आहे। जय महाराष्ट्र। आजचा हा बहुप्रतीक्षित असा मेळावा जो खऱ्या अर्थानं वर्षभराची अपेक्षा या मेळाव्यासंदर्भात असते शिवसैनिकांकडून, अखेर तो मेळावा काही वेळात सुरू होतोय। परंतु जसं तू सांगितलंस की पावसाचं कुठेतरी सावट आहे आणि आपण जी दृश्य बघतोय या ठिकाणी मैदानावरती की पावसामुळे या ठिकाणी चिखल निर्माण झाला आणि चिखलामुळे आत यायला किंवा बसण्यासाठी जी आसन व्यवस्था करण्यात आली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे। आपण जर पाहिलं तर एकंदर या ठिकाणी ज्या पद्धतीची यंत्रणा ही करण्यात आली आहे किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी या सगळ्या केल्या जात आहेत त्या माध्यमातून शिवसैनिक आता आतमध्ये हळूहळू यायला सुरुवात झाली आहे। पोलीस प्रशासन असेल किंवा सगळ्यांकडून या ठिकाणी इंतजाम करण्यात आलाय, परंतु ज्या पद्धतीनं आता सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर मैदानावरती चिखल आहे, त्यामध्ये पाणी आहे आणि त्यामुळे जी आतापर्यंत मैदानामध्ये आसन क्षमता आहे ती अजून भरलेली नाहीये। मोठ्या प्रमाणात अजूनही शिवसैनिकांचं येणं या ठिकाणी बाकी आहे, परंतु जे काही शिवसैनिक या ठिकाणी आले त्यांच्याकडनं ही एक भावना व्यक्त केली जाते की काहीही झालं तरी हा मेळावा होणारच। आणि खरं तर राज्यभरातून शिवसैनिक आलेले आहेत, त्यांची सुद्धा हीच भावना आहे। आपण यापूर्वी सुद्धा शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांची हीच भावना आहे की काहीही झालं तरी हा मेळावा होणार आणि उद्धव ठाकरेंकडनं वर्षभरासाठी आम्ही वैचारिक सोनं लुटूनच गावाकडे जाऊ। राज्यामध्ये आपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी घडतात, परंतु आम्ही या मेळाव्याला जातीनं हजर राहू। राज्यभरातून विविध ठिकाणाहून हे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे या मेळाव्याकडे खऱ्या अर्थानं लक्ष आहे की उद्धव ठाकरे नेमकं या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करतात, काय संदेश देतात। कारण खऱ्या अर्थानं काही महिन्यांवरती महापालिकेची निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, विशेषतः मुंबई असेल, MMR रिजन मधल्या निवडणुका असतील, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे किंवा शिवसेना नेमका काय संदेश देऊ पाहते आणि त्यातून नेमकी काय गणितं या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आखली जात आहेत हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं श्रीकांत महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ओम, आपण पाहतोय त्या ठिकाणी राज्यभरातनं खरं तर शिवसैनिक दाखल झालेले आहेत, काही यायचे अजून बाकी आहेत, दाखल होत आहेत। मात्र त्या ठिकाणी आता जे उपस्थित शिवसैनिक आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडनं आज काय अपेक्षित आहे, त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे का? नक्कीच श्रीकांत, राज्यभरातून शिवसैनिक आलेले आहेत आपल्याकडे, आपण तर खरं तर त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊयात। तुम्ही कुठनं आलात आणि मेळाव्याच्या संदर्भात आज काय वाटतंय? बोरवले आलोय की दसरा मेळावा आमचा साहेबांच्या पासून झाला, ठाकरे साहेबांपासून झालो आहे। ते आम्ही अच्युतने आम्ही येतो दसरा मेळाव्याला, आम्ही दसरा मेळाव्याला येतो आणि हे करतो। खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे राज आणि उद्धव या दोन भावांच्या एकत्रीकरणाची। तुम्ही मुंबईकर आहात, तुमची काय भावना आहे? आमची दोघे भाऊ आहेत, आमची चांगलीच आहे, चांगली त्यांनी यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे पाय माझा दुखतोय तरी पण मी आलेलाच आहे।